नमस्कार मित्रांनो. MPSC PSI मेन्स सिलॅबस अनालिसिस या व्हिडिओमध्ये मी वृषाली होनराव आपल्या सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण आता सगळेजण तुम्ही असं ऐकलं असेल की बाबा PYQ अनालिसिस करा किंवा PYQचं विश्लेषण करा. अनालिसिस म्हणजे विश्लेषण, राईट? तर विश्लेषण म्हणजे काय? तर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर ह्या अनालिसिस हा जो शब्द आहे, अनालिसिसचा अर्थ असतो की त्याचं पूर्ण डिटेलपणे फोडून तो तयार करायचा, फोड करून रीड करायचा आहे आपल्याला, डिकोड झाला पाहिजे. डिकोड पूर्ण सिलेबस हा डिकोड झाला पाहिजे. डिकोड होणं, त्याची पूर्ण फोड होणं, त्याची रचना त्याप्रमाणे तयार होणं, आणि ह्याला म्हणतात सिलेबस अनालिसिस. PYQचं तर मॅडम आतापर्यंत तुम्ही सांगितलंच होतं, पण सिलेबसचं अनालिसिस हे काय असतं तर ते आपण आता ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो बघा, आपण पुढे जाण्याच्या आधी माझं नाव वृषाली होनराव आणि आपण शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती भेटणार आहोत आणि भेटत आहोत. वरचेवर मी जे महत्त्वाचे व्हिडिओ आहे ते टाकतच असते, जेणेकरून तुमचा अभ्यास सुलभ होईल. सगळंच देणं पॉसिबल जरी नाही झालं तरी तुम्हाला जेवढं महत्त्वाचं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढं सगळं प्रोव्हाइड केलं जातं, बरोबर? आता आपण अनालिसिसच्या दोन गोष्टी, म्हणजे मी तुम्हाला एक शब्द सांगते, त्या शब्दाची एक फोड करून सांगते. अनालिसिस बघा, कुठचीही गोष्ट तुम्ही एक चाळण, आपल्या घरात चाळण असते बघा. ओके, चाळण. ओके, चाळण केलं की त्याचं काय होतं? स्फुटकात्मक तयार होतं. आता हा शब्द थोडासा डफ वाटेल, म्हणजे मला एका माझ्या गुरूंनी हा शब्द सांगितला की स्फुटकात्मक गोष्ट तयार कर. आता स्फुटकात्मक म्हणजे काय? ओके, तर तीच गोष्ट जी असते ती पारदर्शक तयार करायची. काय तयार करायची? पारदर्शक तयार करायची. म्हणजे त्यांच्याशी ऍक्च्युली अभ्यासाची नाही पण एक दुसरी चर्चा चालू होती. तर ही पारदर्शकता काय असते? ही पारदर्शकता काय असते? तर मी असंच विचार करता करता मला असं वाटलं की आपण जर का अभ्यासक्रमाचीच पूर्ण पारदर्शकता विद्यार्थ्यां मित्रांसमोर मांडली तर कदाचित त्यांना आपलं गोल अचीव करणं जास्त सोपं होईल. सो म्हणून हा एक खटाटोप केलेला आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल की सिलेबस अनालिसिसमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो माझं नाव मी सांगितलेलं आहे वृषाली होनराव, आणि मित्रांनो, मी PSIची मेन्स ऑलमोस्ट 6 वेळा दिलेली आहे. राज्यसेवा मेन्स मी दिलेली आहे, CDPOचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, UPSCचा मेन्स मी लिहिलेली आहे. सो एवढा सगळा अनुभव जेव्हा गाठीशी असतो त्यावेळेस ते मोजकं आणि थोडक्यात मांडणं हा खरं तर टास्क असतो. मोजकं आणि थोडक्यात मांडणं. पण मला या सगळ्या जर्नीमध्ये एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवली, आणि ती गोष्ट अशी होती की खूप नाही करायचं, पण प्लॅनने करायचं. प्लॅन. आता बघा, मित्रांनो, मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. आता आपल्यापैकी काही कॉमर्स ग्रॅज्युएट असतील तर त्याच्यामध्ये एक आपल्याला ऑडिट या विषयामध्ये एक लाईन शिकवले बघा. फर्स्ट प्लॅन आउट युअर वर्क. काय आहे? प्लॅन आउट युअर वर्क, राईट? आणि त्याचीच दुसरी लाईन आहे, इट्स वर्कआउट युअर प्लॅन. ओके. सो या उक्तीला अनुसरून आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर बघा, बघा, पोलीस उपनिरीक्षक, मराठीमध्ये पोलीस निरीक्षक म्हणजे PI. ओके. हे बघा, इकडे जे आहे पोलीस उपनिरीक्षण PSI, उपनिरीक्षक लक्षात नाही राहणार पण PSI. बघा, ही गट ब ची परीक्षा असते, अराजपत्रित, म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की इट इज अ नॉन गॅझेटेड एक्झाम. नॉन गॅझेटेड. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण पूर्व परीक्षेचा नाही तर आपण मुख्य परीक्षेच्या सिलेबस करत आहोत. बघा, कसं असतं, ज्या वेळेस मुख्य परीक्षेचा तुम्हाला आवाका लक्षात येतो ना, मुख्य परीक्षेचा आवाका लक्षात आला की आपण आपोआप पूर्व परीक्षेच्या दृष्टीने पावलं उचलतो. म्हणजे काय होतं की आपल्याला बॅलन्सली अभ्यास करता येईल. किती वेळ मुख्य परीक्षेला द्यायचा आणि किती वेळ, बघा, त्याला असं म्हणतात की मेन्स आणि प्री, राईट? मेन्स आणि प्रीमध्ये टाईमचं डिव्हिजन आपलं प्रॉपर व्हायला पाहिजे. हे टाईम डिव्हिजन करण्यासाठी आपण ह्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. तर बघा, जी मुख्य परीक्षा आहे PSIची, पोलीस उपनिरीक्षक गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे, ही एकूण परीक्षा 400 मार्कांची आहे. हे 400 मार्क 2 प्रश्नपत्रिकांमध्ये विभागलेले. पेपर क्रमांक 1 जो संयुक्त असतो. आता संयुक्त म्हणजे काय? बघा, या ज्या गट ब च्या 3 परीक्षा आहेत, 3 पदाची परीक्षा असते. म्हणजे कुठचे कुठचे पद आहेत बघा? PSI, STI आणि ASO.
ओके. PSI, STI, ASO ह्याची पूर्व परीक्षा ही संयुक्तरित्या होते आणि मुख्य परीक्षेचा पेपर 1 त्याच्यामध्ये भाषा किंवा काही 2 लॉ आहेत, कम्प्युटर आहे, करंट अफेअर्स आहे. काय डिटेलमध्ये आहे ते पुढे बघणारच आहोत. पण याचे 100 प्रश्न आणि 200 गुण आणि हा जो संयुक्त पेपर असतो हा ह्या तिन्ही परीक्षांसाठी कॉमन असतो. तिन्ही परीक्षांसाठी कॉमन होतो. म्हणजे पहिल्या रविवारी आपला पेपर 1 होतो. त्याच्यानंतरच्या रविवारी आपला PSI मुख्य होते, मग STI मुख्य होते आणि मग ASO मुख्य होते. हे आतापर्यंत म्हणजे साधारणपणे 2016 पासून MPSCने एक केलेलं गणित आहे. ठीक आहे. सो आणि दुसरा जो असतो तो असतो पेपर क्रमांक 2. हा स्वतंत्र असतो. स्वतंत्र म्हणजे या तिन्ही पदांसाठी PSI, STI, ASO या तिन्ही पदांसाठी तो स्वतंत्र आहे आणि या स्वतंत्र पेपरमध्ये सुद्धा 45 प्रश्न जे असतात, प्रश्न नाही म्हणता येणार, 45 प्रश्न जे आहेत ते कॉमन घटकांवरती असतात आणि 55 प्रश्नांचं जे वेटेज आहे ते थोडंसं वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी, प्रत्येक पदासाठी एक स्पेशल सब्जेक्ट आहे. लाइक PSI मध्ये आपल्याला लॉचा अभ्यास स्ट्रॉंग करावा लागतो. STI ला आपल्याला इकोचा अभ्यास स्ट्रॉंग करावा लागतो. ASO मध्ये आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. सो त्याचं बायफर्गेशन काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा, शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम ह्या यूट्यूब चॅनलवर आपण आहात. सगळ्यात पहिले काय करायचंय तर ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. काय कराल? ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा ह्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन म्हणजे का? कारण की असे जे दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आपले अजूनही टीम आहे, आपले अजूनही शिक्षक आहे, जे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मदत होईल असे एक एक उत्कृष्ट असे व्हिडिओ तयार करत असतात. आणि ह्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, आपली एक टेलिग्राम चॅनल आहे CSAT फॉर ऑल. ओके, CSAT फॉर ऑल हे एक चॅनल आहे आणि तुम्ही स्पेशल लॉ साठी तयार करत असाल तर लॉज फॉर ऑल. ओके, हे जे दोन्ही चॅनल्स आहेत हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारच्या नोटिफिकेशन्स अवेलेबल होतील. ओके. आता त्याच्यानंतर आता मी तुम्हाला मागे सांगितलं की बघा 55 आपण आता STI ASO बद्दल नको बोलूया, त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. आताचा जो आहे तो म्हणजे PSI चा विषय. बरोबर आहे. बघा PSI आणि आपण PSI मेन्स बद्दल बोलत आहोत. विषय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. बट इथे 2 विंग्स आपण पहिले तयार करूया. इथे आहे पेपर क्रमांक 2 आणि हा आहे पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 1 मध्ये काय काय असतं? बघा, ह्याचे 4 घटक आहेत. एक आहे मराठी व्याकरण, एक आहे इंग्रजी व्याकरण, एक असतं कॉम्प्युटर, एक असतं लॉ आणि एक आहे ते म्हणजे करंट अफेअर्स जे हल्लीच इकडे आलेले. आता मराठीचे किती प्रश्न येतात? तर मराठीचे येतात 50 प्रश्न. आता ह्या 50 प्रश्नांची एक गंमत माहिती आहे तुम्हाला काय आहे? याच्यामध्ये 5 प्रश्न हे उतार्यांवर येतात. अतिशय सोपे. ओके, सोपे असं नाही म्हणतात, त्यांचा दर्जा बऱ्यापैकी वाढलाय. म्हणजे आता रिसेंटली एक इंजिनिअरिंगचा अभियांत्रिकीचा एक पेपर पाहिला, त्याच्यात पहिलाच मराठीचा पॅसेज होता. म्हणजे 1-1.5 तासाच्या पेपरमध्ये एवढा दर्जेदार पॅसेज जो होता म्हणजे राज्यसेवा लेवलचा, थोडंसं खरं तर अचंबित. पण शेवटी आयोग आज एक वेगळ्या लेवलला चाललेला आहे आणि आयोग त्याचं जी लेवल आहे ना ती दिवसेंदिवस वाढवत आहे. सो आपल्याला आयोगाच्या पुढे नाही जाता येणार, पण मागेही राहून आपल्याला चालणार नाही. सोबत राहण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर इंग्लिशचे 30 प्रश्न येतात. कम्प्युटरचे साधारणपणे 4 ते 5 प्रश्न येतात. इकडे 2च लॉ आहेत बघा मित्रांनो. हे जे 2 लॉ आहेत त्याला म्हणतात RTI आणि एक आहे RTS, राईट टू सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम. आणि करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन्स आहेत, ओके, आता हे हे दोघांचे मिळून साधारणपणे 5 क्वेश्चन्स असतात किंवा कधी कधी 7 क्वेश्चन्सही आहेत. ओके. आता RTI ला त्यातल्या त्यात जास्त वेटेज आहे आणि लोकसेवा जो कायदा आहे त्याचे साधारणपणे 2 ते 3 प्रश्न येतात आणि करंट अफेअर्सचे हे साधारण 8 एक क्वेश्चन्स असतात. ओके, हे ह्याचं पेपर 1चं कॉम्बिनेशन आहे. हे सगळ्यांना कॉमन असतं. ठीक आहे. इथे काय चुका करतो त्या चुकांबद्दल आपण डिस्कस करणार. आता इकडे जो भाग आहे इकडे खूप छान आहे. एक तर सगळ्यात पहिले एक माझ्या आवडीचा रिझनिंग. म्हणजे गेल्या वर्षीचा जर का आपण पेपर बघितला, 2019 मेन्सचा जर का पेपर बघितला, तर रिझनिंगचा जो भाग आहे ट्रिमेंडस सुंदर आलेला आहे. खूपच छान. म्हणजे की तो सोडवताना जो बुद्धीचा कस लागतोय त्याची तोड नाहीये मित्रांनो. ठीक आहे. ह्याचे साधारणपणे एक 10 क्वेश्चन्स तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं पॉलिटी,
ओके, ह्याचे साधारणपणे 10 ते 12, बघा 10-12च्या रेंजमध्येच क्वेश्चन्स आहेत. 10 ते 12 ह्याचे येतात, 10 ते 12. आणि मग आहे महाराष्ट्राचा इतिहास, बघा ह्याचे येतात 10 ते 12. ओके, मग एक आहे महाराष्ट्राचा भूगोल, सेम ह्याचे आहेत 10 ते 12. ओके, आणि नंतर आपल्या सगळ्यांचा आवडीचा भाग येतो तो म्हणजे PSIचे कायदे. आता हे जे कायदे आहेत हे 2 सेक्शन्स मध्ये आहेत. ओके, इकडे आहे मेजर ऍक्ट्स, इकडे घेऊया मायनर ऍक्ट. ओके, आता मेजर ऍक्ट वरच साधारणपणे बाळांनो 35 ते 40 प्रश्नांची रेंज आहे. ओके, आणि मायनर वरती ही कधी कधी 20 असतात, कधी कधी 22 असतात, पण 15 ते 20 ही इकडची रेंज आहे. लक्षात आले? आता कायदे काय आहेत ते मी तुम्हाला आतमध्ये सांगते, आपण जसं पुढे जाऊ. हे टोटल पेपरचं बायफर्गेशन आहे बघा. ठीक आहे, बरेच वेळेस काय होतं, पेपर 1 चांगला गेला की विद्यार्थी मित्र पेपर 2 कडे दुर्लक्ष वगैरे करतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट स्ट्रॉंगली सांगू इच्छिते की आताच्या घडीला कोणताही घटक हा असा सोडून किंवा डायरेक्ट कन्सिडर करून, म्हणजे आपण विद्यार्थी काय करतो, काही गोष्टी डायरेक्टली गृहीत धरतो. काय करतो, आपण काही गोष्टी डायरेक्टली गृहीत धरतो. हे गृहीत धरणं हे पूर्ण घातक आहे, हे करू नका. ठीक आहे, आणि आता जो महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते जो पेपर 1 मध्ये आहे, ते आपण डिस्कस करूया. कन्सिडर वाला मुद्दा मला असा सांगायचा होता की काय होतं, पेपर 1 कदाचित चांगला गेला तर मग पेपर 2 मध्ये मी आहे ना काय केलं माहिती, अरे मला पुरावा कायदाच जमत नाही, मी तो स्किप करतो. किंवा मायनर मध्ये ना, अरे हुंडाबंदी काय करायचा, एकच प्रश्न येतो काय त्याला, कुठे अरे एकच प्रश्न येतो पण त्याला 10च कलम आहेत ना, मग पाठांतराला सोपं आहे, मग मायनर ऍक्ट कडे लक्ष नाही का द्यायचं. मित्रांनो, एकच गोष्ट सांगते, मायनर ऍक्टचा एकही मार्क गेला नाही पाहिजे, एकही मार्क गेलाच नाही पाहिजे. ओके, IPC इथे जे 4 असतात, IPC, CRPC, मुंबई पोलीस अधिनियम किंवा बापुका, हे सगळे जे कायदे आहेत ते ते डिटेल आहे, त्याला खूप अभ्यास करावा लागतोय किंवा पाठांतर खूप करावं लागतंय. ओके, पाठांतराची एक स्टेज होती 2018 पर्यंत, 2019ला तो ट्रेंडच पूर्ण चेंज झाला. ओके, हा चेंज झालेला जो ट्रेंड आहे ना, तो आपल्याला इकडे समजून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येते मित्रांनो? तर हे एक नॉर्मल आहे, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून ठेवलं. ॲक्च्युली मी हे बायफर्गेशन तुम्हाला देणारच होती. बघा, आता मी जे तुम्हाला शिकवलंय, आता आपण इकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का, हे माझं एक PDF आहे. ठीक आहे, ह्या PDFची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करून टाकणार आहे. डायरेक्ट लिंकवर जा आणि हा जो PDF आहे तो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. तर जो ओरिजिनल सिलेबस ठेवण्यापेक्षा हे ठेवलं तर जास्त बेटर राहील. मी याला काय म्हणेल माहिती, हे अनालिसिस ॲक्च्युली दिस इज अ सेल्फ अनालिसिस आहे, सेल्फ सिलेबस अनालिसिस. व्हॉट इज दिस? दिस इज अ सेल्फ सिलेबस अनालिसिस. म्हणजे एकदम क्रूड भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू तर हे काय आहे माहिती आहे मित्रांनो, हे काय आहे, तर तुम्हाला आपण किती पाण्यामध्ये आहोत हे ओळखण्याची एक रचना आहे. किती पाण्यामध्ये आहोत हे ओळखायचं आहे. बघा, का बरं, कारण की कसं असतं, मेन्सच्या परीक्षेमध्ये तुम्ही कितीही अभ्यास केलात ना तरी तो कमीच पडतो. हे अल्टिमेट ट्रूथ आहे. मेन्सचा अभ्यास हा कितीही केला तरी कमी आहे. मग तो आपल्याला किती मेंटेन करायचा, किती रिव्हिजन करायची, किती काय करायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा, जसं पेपर 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मराठी हा विषय आपल्याला चर्चा करायची. बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तर. नंबर ऑफ PYQ असतात किती मित्रांनो, 50. आता ह्याच्यामध्ये बघा, तर सर्वसामान्य शब्द म्हणजे वोकॅबलरी, वोकॅबलरी म्हणजे वाक्यरचना. आता व्याकरण हा सेक्शनच खूप मोठा आहे, म्हणजे नाम आणि त्याच्या 8 जाती, प्रयोग, अलंकार वगैरे. बघा, अलंकारचे प्रश्न आलेले नाहीत, इट डझंट मीन की ते येणार नाहीत, आपल्याला बेसिक तरी माहिती पाहिजे. ओके, पण वोकॅबलरी हा जो शिक्षण आहे, म्हणजे शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी किंवा त्याचं ऍप्लिकेशन, वाक्प्रचाराचं ऍप्लिकेशन, अशावर प्रश्न असतात. तर मित्रांनो, ह्या 50 प्रश्नांपैकी बघा, 5 प्रश्न जे असतात ते उतार्यांवरचे येतात, कदाचित 7ही येऊ शकतात, कदाचित 3ही येऊ शकतात, यू नेवर नो, बट 5चे ॲव्हरेज आहे. ठीक आहे, आणि वोकॅबलरी ह्या सेक्शनवरती साधारणपणे 20 ते 22 प्रश्न पडतात. किती येतात? 20 ते 22 प्रश्न. वोकॅबलरीवरती 20 ते 22 प्रश्न, म्हणजे 20 म्हणजे आपण 22 जरी कन्सिडर केले, 22 आणि 5 27, 23 प्रश्न हे कोर व्याकरणावर येतात.
ठीक आहे. आणि म्हणजे मी जे अनुभवलंय किंवा मागचे जे काही रिझल्ट्स वगैरे पाहिलेले आहेत त्याच्यावरनं मला एक जाणवलंय, पेपर 2 पेक्षा पेपर 1 हा डिसाइडिंग फॅक्टर राहतो या परीक्षांमध्ये. कारण इंग्रजीकडे लोकं लक्षच देत नाही. आता ह्या 30 प्रश्नांचा इंग्रजीमध्ये आपण गेलो बघा, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे जो मराठीत उतारा असतो त्याच प्रकारे तोच इंग्लिशमध्ये नसतो. त्याच प्रकारे दुसरा एक पॅसेज असतो. त्याचे साधारणपणे 5 मार्क 5 प्रश्न पकडून घ्या. ठीक आहे. आणि बघा आयडम्स, फ्रेजेस अँड ऑल साधारणपणे एक 16 ते 18 असतात. 16 ते 18 म्हणजे कोर इंग्लिशच्या ह्याच्यावरती किती प्रश्न येणार बाळांनो? किती येतात? साधारणपणे फक्त 12 प्रश्न असतात. 12 ते 14 प्रश्न. 15 कन्सिडर करा. 15 ते तरी सुद्धा इंग्लिशची भीती. मग ते कसं करायचं? ओके. इंग्लिशची भीती आता ती ज्याला त्याला स्वतःच काढावी लागते. त्याच्यासाठी आता बघा ह्या 2 विषयांच्या स्त्रोत ह्या गोष्टींबद्दल आपण जरा चर्चा करूया. बघा आता मराठीसाठी जर का तुम्ही म्हणाल तर प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व्यक्तीकडे जे सापडतंच ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. बरोबर आहे का? ओके. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक पाहिजे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अप टू द मार्क वगैरे बघा खूप सारे सोर्सेस आहेत आपल्याला. अमोल पाटील सर आहेत, प्रदीप बोधले सर शिकवतात, यशवंत सोलाट सर शिकवतात, आशालता गुट्टे मॅडम शिकवतात. आता पुस्तकामध्ये मोरा वाळंबे प्लस गुट्टे मॅडमचं पुस्तक. आता बघा तुम्ही कोणाचं ना कोणाचं मार्गदर्शन 100% घेतलेलंच असणार. ओके. हे 2 पुस्तकं एक बेसिक ठेवून कारण की गुट्टे मॅडमच्या पुस्तकामध्ये व्होकॅब्युलरी खूप छान आहे. तर तुम्ही ती प्रिफर करू शकता. कोर पार्ट जो आहे तो वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण छान दिलेला आहे. तुम्ही दोन्ही बघा आणि कुठचाही टॉपिक हा 2 सोर्सच्या आधारे चालवायचा. म्हणजे माझी पद्धत आहे. एका सोर्सवर टोटल रिलाय व्हायचं नाही. नो. एका सोर्सवर नाही. यू हॅव टू यूज मिनिमम 2 सोर्सेस. ओके. मिनिमम 2. आता बघा अभ्यास करण्याची ज्याची त्याची पद्धत आहे. मी कसा अभ्यास करते, जर का मी नाम हा घटक वाचत आहे, हां, तर मी वाळंबे सरांच्या पुस्तकातूनही वाचणार, मी गुट्टे मॅडमच्या पुस्तकातूनही वाचणार. त्या दोघांमध्ये असं नाही की त्यांच्यामध्ये काही वेगळं. तेच असणार, भाषा थोडीफार वर असते. पण एक पुस्तक आयडियल ठेवायचं आणि त्या पुस्तकामध्ये दुसऱ्या पुस्तकातले काही एक्स्ट्रा पॉइंट्स असतील तर ते ॲड करून ठेवायचे. ही पद्धत आपली मेंटेनिंग पाहिजे आणि एकच पुस्तक लास्टला रिव्हिजन करायचं. आणि बघा इथे अजून एक मुद्दा टाकलेला बघा आता मी इथे लिहिलंय की प्रथम वाचन दिनांक. आपण हे सोर्स काय केलेला आहे प्रथम वाचन दिनांक. ओ सॉरी हा हे बघा प्रथम वाचन दिनांक. आता प्रथम वाचन दिनांक मध्ये काय आपण टाकायचंय तर कोणत्या दिवशी मी ते वाचलं होतं. आलं लक्षात. कोणत्या दिवशी मी त्याचा अभ्यास केला होता तर ते इथे डिटेलमध्ये टाका. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की मी 1 तारखेला वाचलेलं आहे. 1 तारखेला मी हा घटक केलेला आहे 1 जानेवारीच्या दिवशी. आता साधारणपणे अख्खा सिलेबस पेपर 1चा कव्हर करायला 3 महिने प्रॉपर लागतात व्यवस्थित अभ्यास करायला. तर मग आता दुसरी वेळ आली आता 1 एप्रिल आलेलं आहे. पण हे दुसरं जे वाचन आहे ते फक्त वाचन नाही तर त्याच्यासोबत स्वतःच्या हस्तलिखित नोट्स पाहिजे. आता नोट्स कशा काढायचा हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. मी त्याच्यावरती एक व्यवस्थित लेक्चर घेणारच आहे की तुम्ही नोट्स कशा काढायच्या. बऱ्याच लोकांचं एक असतं नोट्स म्हणजे पुस्तक छापतात. पुस्तक छापणं नोट्स नाही. ही अतिशय कलेची गोष्ट आहे आणि आपण ह्याच्यावर स्वतंत्र बोलूया. मी लवकरच त्याबद्दलही तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल. आणि रिव्हिजन म्हणजे कधी ज्या दिवशी माझी पूर्वपरीक्षा पास झालेली आहे. पूर्वपरीक्षा माझी पास आहे आणि आता परीक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 15 ऑगस्टला समजा माझा पेपर आहे. समजा होणार नाही. नॅशनल सुट्टी आहे त्या दिवशी. शक्य नाही पेपर होणं. मी एक्झाम्पल दिलंय. 15 ऑगस्टला माझा पेपर आहे. आता मी पास आहे हे मला पेपरच्या दिवशी संध्याकाळी किंवा फार तर फार 8 दिवस सगळ्या आन्सर की वगैरे चेक केला की मला लक्षात येतं की मी मेन्ससाठी इन आहे. मग हे कळल्यानंतर परीक्षा झाली की तुमचं जे काही बाकी असेल पूर्वपरीक्षेनंतर जे काही एखाद दुसरा घटक बाकी असेल तो पूर्ण करा आणि कमीत कमी 3 रिव्हिजन्स पडल्या पाहिजे. कमीत कमी 3 रिव्हिजन्स पडायलाच पाहिजेत. ठीक आहे. मी एवढं ठासून का बोलते मला तुम्हाला डिप्रेस करायचं नाहीये. ओ मॅडम आमचे 3 रिव्हिजन झाल्याच नाही हो. मग आता आम्ही काय करायचं? असं असं घाबरू नका. पण 3 रिव्हिजनसाठी प्लॅन ठेवा. काय करा 3 रिव्हिजनसाठी प्लॅन ठेवा आणि जर का 3च्या 5 रिव्हिजन असतील ना तर हस्तलिखित नोट हा एकमेव घटक आहे बाळांनो हा जो आपल्याला तुम्हाला मदत करतो. येतंय लक्षात. सो दिस इज द काय हे आता जेव्हा मी हे व्हिडिओ पीडीएफ टेलिग्रामवरती टाकलं ना तेव्हा खूप लोकांचं मला आलं ओ मॅडम एवढा काटेकोर अभ्यास कोण करणार हो हे एवढं कोण मेंटेन करणार. जो हे मेंटेन करणार ना मित्रांनो हा सेल्फ अनालिसिस चार्ट आहे. आपण लिहिलं ना सेल्फ सिलेबस अनालिसिस. जर का हे 24 तास सोबत असेल ना तर लक्षात ठेवा तुम्ही इतरांपेक्षा तुम्ही स्वतःला जास्त उत्तरदायी राहणार आहात.
स्वतःला जास्त उत्तरदायी राहणार आणि तेव्हाच तुम्ही यशाच्या जवळ पोहोचणार आहात. आले लक्षात? ठीक आहे. आपला पुढचा मुद्दा आपण बघूया. बघा काय आहे तर इंग्रजी. इंग्रजी साठी सगळ्यात बेस्ट आता व्होकॅब्लरी आयोग जिथून डायरेक्ट उचलतं. ओके, ते म्हणजे पालनसुरी. ओके, तुम्ही बेसिक हे असाल की आता सुरुवात करायची तर बाळासाहेब शिंदे सर. ओके, आणि विशेष म्हणजे बाळांनो, शिंदे सरांचे व्हिडिओ यूट्यूबला आपल्या सगळ्यांसाठी फ्रीली अवेलेबल आहे. खूप छान शिकवलंय, रसाळ भाषेत आहे. एकदा बघून घ्या, काय हरकत आहे. ठीक आहे, पालेनसुरी आहे, शिंदे सरांचं पुस्तक आहे. पालेनसुरीमधून कंपल्सरी हे करायचं, काय म्हणतात त्याला, वोकॅबलरी हा सेक्शन तिथून ओळखायचा. आणि ह्याच्यासोबत अजून आहे, जसं तर बागल सरांच्या पण नोट्स खूप छान आहेत, गणेश कळ सर आहेत, महेश शिंदे पाटील सर आहेत. तर म्हणजे हा हा महेश पाटील सर आहे. तुम्ही जेवढे इंग्रजीसाठी भीती मनात बाळगाल तेवढे तुम्ही मागे जाल. त्यापेक्षा टू द पॉइंट काम करा. ठीक आहे, टू द पॉइंट जेवढं छान नोट्स रेडी कराल आणि स्वतःच्या पद्धतीने जा, तेवढं इंग्लिश. आणि इंग्लिश हे एका दिवसात येत नाही, 24 तासात येत नाही. यू हॅव टू वर्क विथ दॅट. म्हणजे बरेचसे लोक ना स्पीकिंग इंग्लिशचा क्लास वगैरे लावतात किंवा काय. आय डोंट थिंक दॅट इज नेसेसरी. स्पीक वेल इंग्लिशचा किंवा काय. तुम्हाला एक साधी गोष्ट आहे, म्हणजे एक स्ट्रक्चर सांगते, जे माझे काही मित्र फॉलो करतात. मी प्रयत्न केला पण माझ्याकडून तेवढा कन्सिस्टंटली झाला नाही. बट आज ते पोस्ट होल्डर आहेत आणि ते पाहून मला असं वाटते की नाही, आय शुड डू दिस. ओके, ती गोष्ट एक साधी अशी होती की रोज 5 व्होकॅबलरीचे शब्द तयार करायचे. मग तुम्ही मित्रांमध्ये व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला ग्रुप क्रिएट करा. आणि आता तुम्ही समजा 5 मित्र आहात, तर तुमची एकाच दिवशी ही 5 व्होकॅबलरी तयार होते. ठीक आहे, म्हणजे सॉरी, 5 5 25 व्होकॅबलरीचे शब्द तयार होतात. मग कोणीतरी समानार्थी किंवा विरुद्धार्थी किंवा काय म्हणतात त्याला, आयडम्स अँड फ्रेजेस, मीनिंग असं सगळं टाकेल. बघा, हे हे झालं मित्रांच्या ग्रुपमध्ये. किंवा काय करायचं, रोज सकाळी 10 व्होकॅबलरी आहेत ना, रॅन्डमली अशाच बघायच्या किंवा पाठ करायच्या. आणि एक छोटीशी डायरी करायची आणि त्या फक्त लिहून ठेवायच्या. सेल्फ एक्झाम. ओके, ह्या फक्त लिहून ठेवायच्या. आणि समजा सकाळी तुम्ही 8 9 वाजता त्या वाचलेल्या आहेत किंवा काय, संध्याकाळी 6 वाजता सेल्फ वोकॅबलरीची टेस्ट घ्यायची. अरे हा, मी सकाळी हे वाचलं होतं, आता मी लिहून घेतो, आता मी लिहून घेतो. अशा पद्धतीने ते पाठ करून, जर का तुम्ही छोट्या छोट्या डायऱ्या, ह्या बघा माझ्याकडे पण माझ्या अभ्यासाच्या अशा छोट्या डायऱ्या असतात आणि त्या बऱ्यापैकी वर्क होतात बाळांनो. तर हे असं जरी मेंटेन केलं तरी इंग्लिशची जी भीती आहे ना, ती 100% नाहीशी होण्यास मदत होईल. ठीक आहे, नाहीशी होण्यास मदत होईल. नाहीशी होईलच असं मी म्हणत नाही. ठीक आहे, बट ॲटलिस्ट आपण हे बघा, मराठीमध्ये बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की जे ना बाळांनो 40 42 45 जातात आणि इंग्लिशमध्ये ना 12 10 असे वर्ग मार्क काढतात. अरे इंग्लिशमध्ये तुम्ही मिनिमम आहे ना बाळांनो 18 ते 20 मार्क काढू शकता. व्होकॅबलरी जरी व्यवस्थित आणि छान केलीत तरी सुद्धा. बघा, मी तुम्हाला दोन्ही आयडिया सांगितल्या, तुम्हाला ज्या फिजिबल वाटतील त्या तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे, आता हा जो भाग होता हा पेपर वन मधला 80 मार्काचा भाग होता. ठीक आहे, आणि हे एकाच दिवशी होत नाही. मराठी आणि इंग्रजी हे असे सब्जेक्ट्स आहेत. बघा, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता रोज 1 1 तास अभ्यास करायचा, रोज 1 1 तास. तरच ते त्याच्याबरोबर, कारण की भाषा आहे ही, हे व्याकरण आहे, हे एका रात्रीत 15 दिवसात पाठ करून होत नाही. आणि आताचे जे पेपर आपण बघितलं, हे कसे आहेत माहिती का, मेन्सचे पण, हे अप्लाइड बेस्ड क्वेश्चन्स आहेत बाळांनो. अप्लाइड बेस्ड क्वेश्चन्स असल्यामुळे तुम्हाला किती येतं हे मॅटर नाही करत, तुमचं नॉलेज तुम्ही कसं अप्लाय करताय ह्याच्यावर तुमचा पेपर सुटणार आहे. ओके, त्यामुळे घाबरू नका, स्वतःला वेळ द्या, स्वतःचं एक स्ट्रक्चर तयार करा. जसं मी हे तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलं, हे आदर्शवादी कदाचित नाहीये, बट ऍटलिस्ट तुम्हाला हे दिशादर्शक आहे. ठीक आहे, दिशादर्शक असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस करू शकता. आणि तुम्हाला काहीही मदत लागली, बघा मी तुम्हाला माझा इथे नंबर लिहून ठेवते. ओके, तुम्ही माझ्याशी कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, त्याच्या आधी सगळ्यांना सांगते, प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओज मिळत राहतील. ओके, आता पुढे बघा, सामान्य ज्ञान हा जो घटक आहे, सामान्य ज्ञान म्हणजे कॉमन त्याला म्हटलंय, त्याच्यातला पहिला घटक होता चालू घडामोडी, जागतिक आणि भारतातील. आता जागतिक भारतातील मध्ये महाराष्ट्र आपोआपच आला. ओके, साधारणपणे 8 ते 10 क्वेश्चन्स आतापर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत. करंट अफेअर्स इथे करावेच लागतात. ओके, खूप व्हेरिएबल्स आहेत. आता नंबर ऑफ PIQs मी इथे लिहून दिले. सोर्सेसमध्ये बघा, सगळेजण परिक्रमा वाचतातच.
जे नसतील वाचत किंवा मी जॉबवाला आहे किंवा मग 6 महिन्याची परिक्रमा एकदम ते नसेल, तर मला स्पेशली आवडते म्हणजे सिम्प्लिफाईडची डायरी. छान आहे, व्यवस्थित कव्हर होतात इश्यू. ओके. किंवा स्पॉटलाईट आहे सुशील सरांचं. ओके. हे हे तुम्ही कव्हर करू शकता ह्या तिघांमधून. पण सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा जरी तुम्ही व्यवस्थित केलात, तरी खूप छान होतं. मग आता चालू घडामोडीसाठी मॅगझिन वापरायचे, तर मग मॅम आम्ही हे नाही वापरायचं का? न्यूजपेपर नाही रीड करायचं का? न्यूजपेपरमध्ये तुमची वैचारिक बैठक तयार होत असते आणि तुम्हाला त्या रोजच्या एवढ्या नोट्स काढा किंवा ठेवा किंवा काय, असं होत नाही. आणि बरेचसे लोकं आहे ना, टेलिग्रामवर पण खूप डिपेंड आहेत बघा. टेलिग्राम हा एक माध्यम आहे बाळांनो, पण तो अल्टिमेट एंड नाहीये. येतंय लक्षात मी तुम्हाला काय सांगते? टेलिग्राम हे एक माध्यम आहे, अल्टिमेट एंड नाही. तुम्हाला ॲटलीस्ट टॉपिक कळला, तर तुम्ही स्वतःच्या पण काही गोष्टी ठेवा. आणि चालू घडामोडी हा अशी अतिशय अगाध आहे. त्याच्यासाठी एंडलेसली आपल्याला काम करत राहावं लागतं. ठीक आहे? सो हे 3 सोर्सेस जे मी प्रिफर करते, जे तुम्हाला मी शेअर केले. आता ह्याच्यानंतर बघा, इथे आहे आर-टी-आय आणि आर-टी-एस. बघा, कुठचाही कायदा असू द्या, ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले मूळ संहिता ही बेस्ट. हां, आर-टी-आय आणि आर-टी-एसवर साधारणपणे 5 ते 7 प्रश्न असतात. हे पण लक्षात घ्या. आता मूळ संहिता ही खूपच जास्त मॅटर करते बघा बाळांनो. मूळ संहिता खूप मॅटर करते. पण आता नाहीये मूळ संहिता आणि ती खूप टिपिकल लँग्वेज आहे. तर सगळ्यात बेस्ट पहिलं पुस्तक मी तुम्हाला सांगेन ते लवटे सरांचं. लवटे सरांच्या पुस्तकामध्ये इतकं छान व्यवस्थित सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, थोड्याफार काही तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला असं वाटेल बोलकी आहे, एवढं कधी वाचायचं, अशी मनामध्ये अजिबात भीती हे करू नका. ठीक आहे, अतिशय निवांत डिटेलमध्ये वाचा. वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी होतं. आणि त्याच्यानंतर आहे गुरुकुल प्रबोधिनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक. ते नोट स्वरूपात दिलेलं आहे, पण तेही छान आहे. तुम्ही ह्या 2 पुस्तकांना प्रेफरेबली ठेवा समोर आणि त्याच्या आधारे अभ्यास करा. तुमची कलमं व्यवस्थित झाली, ती अप्लाय कशी करायची हे तुम्ही ज्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घेत आहात, ओके, हे तुम्हाला तिथेच कव्हर होणार आहे. आलंय लक्षात? सो हा पेपर आता इकडे ह्याच्यातला ह्या पेपरमधला पुढचा एक घटक लक्षात घ्या. बघा, संगणक व माहिती तंत्रज्ञान मी सांगितलं ना, साधारण किती प्रश्न असतात बघा? 4 ते 5 प्रश्न. खूप डिटेल आहे. असं बघायला गेलं तर कॉम्प्युटरचं जे आहे, ते आपण प्रॅक्टिकली जेवढं कॉम्प्युटर, लॅपटॉप हँडल करतो, त्या गोष्टी आपल्याला येतातच किंवा लहानपणी आपण जे शिकलेलो आहे शाळेपासून किंवा कॉलेजमध्ये आपल्या ग्रॅज्युएशन लेव्हलला किंवा काही लोकांनी बघा एम-एस-सी-आय-टीचा कोर्स केला असेल किंवा असतं बघा. आता कॉम्प्युटर ॲज सच नाहीये, पण आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असतं. जसं कोर नॉलेज नसेल, सगळ्यात बेस्ट सोर्स ह्याच्यासाठी आहे ल्युसेंटचं पुस्तक. ल्युसेंटचं पुस्तक. ठीक आहे. आणि छोट्या फार बघा, लोकांची एक अशी चूक आहे की कम्प्युटर करत नाही. कम्प्युटर फक्त इकडेच आहे का? आता गट क च्या पण परीक्षा असतात बघा. गट क मध्ये पण 3 पद आहेत बघा. कोण सांगेल बघा? एक्साइज पी-एस-आय, लाईक, क्लर्क, ह्या 2 पद असतात बघा. इकडे कम्प्युटर आपल्याला अजून एक पद आहे. एक्साइज पी-एस-आय, क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट. ओके, ज्या रिसेंटली म्हणजे एस-टी-आयच्या खालची जी पोस्ट असते तीही टॅक्स असिस्टंट. तर बाळांनो, ह्या 3 एक्झामच्या मेन्स परीक्षा सुद्धा तिथे सुद्धा आपल्या कॉम्प्युटर आहे. आणि ह्याच्याशिवाय ज्या विविध शासकीय पदांच्या ज्या जाहिराती येतात किंवा बघा खात्याच्या ज्या येतात, तिकडे सुद्धा तुम्हाला इंग्लिश आहे आणि ते बेसिक ते ल्युसेंटच्या आधारे सुटणार आहे. ठीक. मग ह्याला स्पेसिफिकली वेळ द्यायचा का? तर माझं 100% म्हणणं आहे हो. का? कारण की जे इतर करत नाहीत किंवा इतर जे टेक इट लाईटली किंवा गृहीत धरतात, ते आपल्याला करणं गरजेचंच राहतं. अगदी खूप वेळ नका देऊ बाळांनो. पण आहे ना, कसं असतं माहिती, तुम्ही एकदा स्पर्धक झालात ना, तर तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता, झोपता, खाता, पिता टोटली स्पर्धकच असतात. म्हणजे आपली गेनिंग जी कपॅसिटी असते, ही चारही दिशांकडून असते. आले लक्षात? हा टोटल होता बाळांनो आपला पेपर क्रमांक 1. येस, 100 प्रश्न 200 मार्क. हा झाला पेपर क्रमांक 1. आता आपण जाऊया पेपर क्रमांक 2 वर. पण तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे बघा, हे आपलं टेलिग्राम चॅनल सी-सॅट फॉर ऑल किंवा लॉज फॉर ऑल. कुठचंही एक टेलिग्राम चॅनल तुम्ही आपल्या वापरून हे करून ठेवा. तुम्हाला सगळ्या इन्फोज इथे कळतच जाते. ओके. आता त्याच्या आधी मला एक सांगायचं आपली पूर्वपरीक्षा झाल्या झाल्या लगेचच आपण ऑनलाईन आणि पोस्टल अशी टेस्ट सिरीज एक टाकणार आहोत.
ठीक आहे. ऑनलाईन म्हणजे आपलं एक ॲप आहे आणि त्या ॲपवरती तुम्हाला ती ऑनलाईन मिळेल किंवा ज्यांना स्वतः पोस्टल टेस्ट सीरीज घरी पेपर हवे असतील, तर त्यांनाही ते पोहोचवायचे आपण तयारी केलेली आहे. साधारणपणे आता ह्याच्यामध्ये डिटेल्स काय आहेत ते तुम्हाला टेलिग्रामला मी लवकरच अपडेट टाकेन आणि हे अतिशय कमी पैशामध्ये असणार आहे. फक्त तुम्ही घरी राहा आणि मॅक्सिमम किती अभ्यास किंवा किती गेनिंग तुमच्याकडे राहील त्याच्यावर तुम्ही हे करा. आणि फक्त प्रश्न नाही तर ते प्रश्न प्लस त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन असणार आहे. आणि जर का तुम्हाला ते पेपर आवडले नाहीत किंवा तुम्हाला असं वाटलं की आमची फसवणूक झालेली आहे, त्याच क्षणी तुम्ही सांगायचं तुम्हाला तुमची पूर्ण फी ही मी रिटर्न करणार. कारण की ह्याच्या मागे एंटायरली मी आणि माझी टीम काम करत आहोत. तुम्हाला लवकरच त्याच्या पूर्ण आराखडा पण कळेल आणि तुम्ही ते कसं अप्लाय करायचं आणि तुम्हाला काय अडचणी येत आहे त्या सुद्धा तुम्हाला टेस्टच्या मार्फत कव्हर होऊन जातील. ठीक आहे. आता पुढे आपण स्टार्ट करूया पेपर क्रमांक 2. बघा नाव काय दिले पेपरचा, सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामधील घटक आणि उपघटकांचा समावेश. बुद्धिमत्ता चाचणी. बघा इथे मी तुम्हाला एकच सांगते, अनालिटिकल रिझनिंग म्हणजे शाब्दिक उदाहरणं जी असतात ना बाळांनो, ओके, ज्याला आपण वर्बल अँड नॉन वर्बल म्हणजे आकृत्या वगैरे असं. आकृत्यांचे तर प्रश्न मला मेन्समध्ये असे जेवढे दिसलेले नाहीये, पण सध्याचा जो ट्रेंड बघितला तर वर्बलवाले जे क्वेश्चन्स आहे ते जास्तीत जास्त मला इथे दिसलेले आहे. बघा 10 एक प्रश्न असतात बघा, एव्हरेजली 10 ते 12, पण 10 तर कन्फर्म आहेत. हे 10 प्रश्नच 60 मिनिटातला मॅक्सिमम टाइम करतात, लोक बघतच नाही त्याच्याकडे. आता हा प्रश्न वादग्रस्त आहे की बघायला पाहिजे किंवा नाही, आता हे प्रत्येकाच्या सरावावर डिपेंड. आता ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे संदीप अरगडे सरांचं पुस्तक. ओके, ते पुस्तक तुम्हाला दिशादर्शक ठरतं की तुम्हाला कसं करायला पाहिजे. आणि ह्याच्या जोडीला सराव, जे मी तुम्हाला सांगितलं रोज 1 तास सराव झाला पाहिजे, तो झाला पाहिजे RS अग्रवाल सरांचा. ओके, आणि तुम्हाला मराठीतून सराव करायचा असेल तर अनेक लेखक आहेत. आता आरगडे सरांच्या पुस्तकामध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, सरावाची ॲज सच नाही आहेत, पण त्याच्यात तुम्हाला लॉजिक डेव्हलप होतं. डेव्हलप झालेलं लॉजिक तुम्ही इतर उदाहरणांमध्ये घालू शकता. आता मराठीमध्ये त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर बघा सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, विपुल उदाहरण आहेत, सोडवा, लॉजिक डेव्हलप होऊ द्या. इथून एकाकडून लॉजिक घ्या, ते जास्तीत जास्त डेव्हलप करा. आणि ह्या 10 पैकी मित्रांनो किमान 7 आपण आरामात सोडवू शकतो. चला 6 तर सोडवूया. ओके, म्हणजे बघा 100 पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट होत नाहीत आणि मीही कधी केलेली नाहीत आणि कोणी करत असेल ना तर हॅट्स ऑफ. पण माझे प्रॅक्टिकली तसे झालेले नाहीत. तर हे मी काय करायची, मला जिथे वाटलं ना की नाही हा टाइम कन्झ्युमिंग आहे किंवा नाही ह्याच्यावर खूप वेळ जातोय, मी लगेच तो प्रश्न स्किप करायचे आणि पुढे जायचे. आता इथे प्रचम वाचन येणार नाही, इथे फक्त काय येणार, रिव्हिजन, राईट, प्रॅक्टिस, रिव्हिजन. ओके, आपल्या ह्या सब्जेक्टसाठी हा एकच सोर्स आपल्याला लक्षात राहणार आहे. आता पुढचा एक सब्जेक्ट बघूया, तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. भूगोलाचे 10 ते 12 प्रश्न आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हो की नाही. बघा 10 ते 12 प्रश्न महाराष्ट्र भूगोलावर येतात आणि टिपिकल बघा तुम्ही अनालिसिस केलं ना बाळांनो, तर नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक वन आणि खनिजे, इकडे ह्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज आहे, इकडे कोणतं वन आहे, इकडे काय, असे प्रश्न येणारच आहेत. ठीक आहे, बेस्ट सोर्स. आता सगळ्यात पहिले मी अशी अपेक्षा करते की पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना स्टेट बोर्ड व्यवस्थित केलेला असेल. ओके, बघा 5वी ते 12वी स्टेट बोर्ड एकदम प्रॉपर केलेलं असेल, त्याला रिव्हिजन द्या. त्याच्यानंतर सगळ्यात छान आहे ते म्हणजे पुंगळे सरांचं पुस्तक, सौदी सरांचा मॅप. बघा पुंगळे सरांचं पुस्तक, ओके, पुंगळे सर, त्याच्यानंतर सौदी सरांचा मॅप, कलरफुल वाला मॅप आहे बघा. ओके, आणि ह्याच्या जोडीला आता तुम्हाला करायचं असेल तर भगीरथचं भूगोलाचं पुस्तक आहे, ते पण अतिशय छान. ओके, आता हे एवढा सोर्स एकत्र करायचा असतो का, बघा स्टेट बोर्ड हे आधी झालेले आहेत किंवा तुम्ही वाचलेले, हे कन्सिडर आहे. पण भूगोलासाठी स्टेट बोर्ड किंवा भारताच्या भूगोलासाठी NCERT 11वी 12वी ह्याच्यासारखा डेडली कुठचा सोर्सच नाही. ह्याच्या पलीकडे काही मला नाही वाटत की ॲज प्री ओरिएंटेड किंवा मेन्स ओरिएंटेड किंवा MCQ बेस एक्झाम ह्या सिलेबसच्या किंवा ह्या इन्फोच्या ह्या कंटेंटच्या बाहेर जाईल असं मला वाटत नाही. त्यामुळे हा एक भाग झाला. बघा सगळेच मुद्दे, आता पॉप्युलेशन, मायग्रेशन आणि सोर्स आणि डेस्टिनेशन वरील परिणाम वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आता
बरेचसे लोक असं म्हणतात की सौदी सरांचं पुस्तक चांगलं आहे किंवा दीपस्तंभचं चांगलं आहे. बघा मित्रांनो, पुस्तकं सगळीच छान आहेत, तुम्ही त्याचं कसं अप्लाय करताय ते मॅटर करते. हे मी माझं कॉम्बिनेशन सांगितलं. आता कदाचित काही लोक भगीरथचं आणि दीपस्तंभचं पुस्तक छान वापरतील, काही लोक पुंगळे सरांचं पुस्तक खूप छान वापरतील. सो बाळांनो, हे नाही मॅटर करत की तुम्ही कुठचं वापरताय, तुम्ही ते कसं वापरताय हे मॅटर करतं. आलंय लक्षात? आणि मी सांगितलं म्हणजे ते बेस्ट आहे असं नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करते. ओके. तुम्ही कसा अभ्यास करताय हे खूप मॅटर आहे. ओके. आता ह्याच्यानंतरचं पुढचं बघूया. ते म्हणजे बघा, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. हे एक काही मुद्दे आहेत बघा, मानवी भूगोलामध्ये अंतर्गत असलेले. हे का बरं इम्पॉर्टंट आहेत माहिती आहे तुम्हाला? हे मानवी भूगोलाचे जे आहे हे का बरं इम्पॉर्टंट आहे? विद्यार्थी मित्र ह्या मुद्द्यांकडे लक्ष देत नाही, पण बाळांनो, 1 ते 2 प्रश्न ना इकडून जनरेट होतात बरं का. 1 ते 2 प्रश्न होतात. 2-3 लास्ट पेपरला तर ऑलमोस्ट मी 2-1 प्रश्न पाहिले होते. तर मग इथे लक्ष द्यायचं नाही का? तर इथे 100% लक्ष दिलं पाहिजे. कारण की तुम्ही PSI होणार आहात आणि ग्राउंड लेवलवरचे हे जे आहेत, हे प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यासाठी बेस्ट म्हणजे करंटचा सोर्स असतो बघा. न्यूजपेपर आणि आपल्या करंट ज्या म्हणजे चालू घडामोडीचे सेक्शन्स असतात, तिथे फक्त लक्ष ठेवायचं. कारण की त्यांनी फक्त घटक दिलाय बघा आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही कसं काय येईल. फॉर एक्झाम्पल, आता त्यांनी झोपडपट्टी हटाव किंवा मग त्यांच्यासाठी काही स्कीम्स टाकल्या आहेत का? आता आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघा, त्यांना अजून काही सवलती वगैरे दिलेल्या आहेत का? मग तिकडचे म्हणजे बेसिक राहण्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत का? हे सगळं तिकडे आपल्याला न्यूजपेपरमधून कव्हर होतं. ठीक आहे. फक्त ते क्लिक झालं पाहिजे, की अरे हां, आपल्याला हे सगळे गोष्टी. ग्रामीण वस्त्या, तांडे, त्यांची कार्यपद्धती कशी असते, ते मायग्रेशनवाले लेबर वगैरे असतात, ते त्यांचे कसे काम करतात किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांच्याकडे बाकी सगळं नॉलेज असतं की नाही, हे सगळं चेक इथे केलं जातं. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी मी सांगितलं, इथे सगळ्यात बेस्ट सोर्स काय आहे? चालू घडामोडी. ओके. डिटेल आहे. तुमचा सिलेबस जर का पाठ असेल ना, तर तुम्ही कुठचीही गोष्ट चांगली चांगली उत्तम उत्तम करू शकता. हा माझा एक्सपिरियन्स. बघा, आता महाराष्ट्राचा इतिहास. आता ह्याला 2 सोर्स आहेत, सगळ्यांना माहिती आहेत बघा. 10 प्रश्न आहेत. एक म्हणजे कठारे सर आणि एक म्हणजे गाठाळ सर. आता तुम्हाला काही गोष्टी अशा सांगते, की जर का तुम्ही ना असं कथा रूपात काहीतरी वाचायचा प्रयत्न करत असाल, तर इथे गाठाळ सर. आणि मग तुम्ही टेक्निकल वे, तर इथे झाले कठारे सर. आता एक जो माझं ऑब्झर्वेशन आहे जे तुम्हाला मी शेअर करते, गाठाळ सरांचं एक MCQ वालं पुस्तक आहे, प्रॅक्टिस सेशन त्यांनी काढलेलं आहे. तर आणि त्याचं काहीतरी वाटतं एक्सप्लेनेशन्स पण त्यांनी दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये, किंवा मध्ये मध्ये ना त्यांनी काही असे ब्लॉग्स टाकलेले आहे. तर त्या ब्लॉग्समध्ये जी इन्फो आहे ना मित्रांनो, त्या इन्फोमधून बऱ्याच वेळेस इतिहासाचे प्रश्न हे फॉर्म झालेले आहेत. आता आपण कसं घेतो त्याच्यावर आहे. आपल्याला काय होतंय, एकतर आपण एक गोष्ट असतो की आपण खूप जास्त तज्ज्ञ होण्याचा प्रयत्न करतो, पण आयोगाला तज्ज्ञ नको आहेत. आयोगाला फक्त स्मार्ट लोक पाहिजे. सो बी स्मार्ट, डोंट ओव्हर रिॲक्ट. ओके. बी स्मार्ट. आता कठारे म्हणजे मी तुम्हाला जे ऑब्झर्वेशन सांगितलं हे माझं होतं. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि नाही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला तरी तुमची काही फसवणूक होणार नाहीये. गाठाळ सर आणि कठारे सर सायमल्टेनियसली अभ्यास करा, बेस्ट सोर्स आहे. आणि ह्याच्या जोडीलाच बघा, 11वीचं जुनं महाराष्ट्राचं इतिहासवालं पुस्तक आहे बघा, आर्ट अँड कल्चरच्या बुकच्या आधी. ते तर सगळ्यात बेस्ट आहे. ओके. छान करायचं ते पुस्तक. त्याच्यामध्ये जे सगळे इन्फो दिलेली आहे, त्याला टॅली करत राहा आणि त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. ओके. आणि इकडे पण बघा, मी खरं सांगते, इतिहासामध्ये मी स्वतः आतापर्यंत 5-6च्या वर कधी अटेम्प्ट करू शकलेली नाही. जेवढे करता येईल, पण अभ्यास तर पूर्ण करून जायचा. असंही तुम्हाला ओरिजिनल सांगू बाळांनो, तर 100 प्रश्नांपैकी 60 मिनिटाच्या कालावधीमध्ये 85 हा हायेस्ट स्कोर अटेम्प्ट होतो. 85 हा हायेस्ट होतो. ठीक आहे. आणि खूप जास्त नाही करायचं बघा. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला. तर त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे वी शुड अवेअर अबाउट इट, की कुठे रिस्क उचलायची आणि कुठे उचलायची नाही. कारण फटके निगेटिव्ह मार्किंगचे नंतर खूप पडतात. ओके. आता पुढचा बघा, भारतीय राज्यघटना. आता ह्याच्यासाठी पण बघा 10 ते 12 प्रश्न आहेत आणि छानच झाले पाहिजे. ह्याच्यासाठी छान म्हणजे सगळ्यात पहिले आपलं कोळंबे सरांचं पुस्तक अतिशय सुंदर. ओके. आता ह्याच्यात मग तुम्ही जर का म्हणालात की मग लक्ष्मीकांत नाही करायचं का? डेफिनेटली करायचं, पण त्याच्यातले काही घटक करायचे. सगळे घटक तिथे कव्हर करायचे नाहीत. काहीच घटक करावे लागतात. आणि ह्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते.
ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कोळंबे सरांचं पुस्तक करत असताना पंचायत राजचं भगीरथचं पण एक पुस्तक आहे, ते पण इथे करा. पंचायत राजचं पण पुस्तक आहे, तेही तुम्ही इथे केलं तर त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होणार आहेत. काही काही गोष्टी आहेत बघा, ज्या इथे मी तुम्हाला सांगितलंय ना, झोपडपट्ट्या आहे व त्यांचे प्रश्न, संत गाडगे बाबा. मी हे का सांगितलं तर ह्या पुस्तकामध्ये ना बाळांनो, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान याच्याबद्दल खूप चांगली माहिती कव्हर झालेली आहे. आजही आहे ते बहुतेक पुस्तक मार्केटमध्ये. म्हणजे मी जेव्हा प्रिपरेशन करत होते तेव्हा होतं, आणि आताही ते मिळतंय. त्यामुळे ते तुम्ही एक प्रेफर करू शकता आपण. ओके. आणि सगळे जे बघा घटक आहेत ना, हे टिपिकल आहेत, ह्याच्या बाहेर कुठचीच पॉलिटी गेलेली नाही. आता पुढचं बघूया बघा, मानवी हक्क जबाबदारी. हा, इकडे आहे बघा तो घटक, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, तिकडून आपल्याला तो कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आता कोळंबे सरांसोबत तुम्ही पॉलिटीला अजून जर का प्रेफरेबली काही म्हणत असाल तर लक्ष्मीकांत आहेच. ओके. लक्ष्मीकांत आणि कोळंबे सरांसोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, तुम्हाला रोजच्या रोज MCQ प्रॅक्टिस जेवढी टाकता येईल, कारण की हे वास्ट सब्जेक्ट आहेत. जसं महाराष्ट्राचा इतिहास वास्ट नाहीये, मी असं नाही सांगणार की त्याच्यात MCQ प्रॅक्टिस करा. रोजच्या रोज MCQ प्रॅक्टिस करायला गेलं ना तर 2 तास तिथेच अडकून राहू. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. ठीक आहे. किंवा आता बघा महाराष्ट्राचा भूगोल, तिथे पण नाही, म्हणजे पण ठीक आहे, तुम्ही केलात 1 दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा वीकमध्ये 2 दिवस वगैरे चालेल. पण पॉलिटी असा सब्जेक्ट आहे ना बाळांनो, की रोज 15 तरी किमान प्रश्न सोडवा. MCQ प्रॅक्टिस करा. खूप सारी पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. घ्यायचं, सोडवायचं आणि त्याचं स्वतः अनालिसिस करायचं. ओके. पुढचा एक मुद्दा बघा, मानवी हक्क जबाबदार आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेले आहे बघा, तर सगळ्यात महत्वाचे खूपसे मुद्दे आहेत. एक केसागरचं पण पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये पण मानवी हक्क जबाबदाऱ्या संकल्पना छान सरांनी लिहिली. क्षीरसागर सरांनी खूप छान त्याच्यामध्ये ही बेसिक इन्फो दिलेली आहे. पण आता आयोग थोडंसं अपडेटेड आहे. ठीक आहे. पण तुम्हाला बेसिक जरी माहिती असेल तर त्याच्या आधारे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. ठीक आहे. आता मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, हे सगळे. त्याच्यानंतर बघा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यांना येणाऱ्या अडचणी, जसं हिंसाचार वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. बघा नागरी हक्क संरक्षण अधिनियम, मानवी हक्क संरक्षण अधिनियम. बघा इकडे 2 प्रश्न आहेत, हे 2 प्रश्न आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचे 3 ते 4 आहे. ॲट्रॉसिटीचे साधारण 4 प्रश्न असतात. हुंडाबंदीचा 1 प्रश्न असतो. तंटामुक्ती अभियानाचे 2 एक प्रश्न असतात, 1 ते 2 प्रश्न. सो हा हा टोटल भाग जर का आपण बघितला, मानवी हक्क जबाबदार, आणि आता तर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक किंवा त्या संबंधातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, ह्या सगळ्या गोष्टी आल्यात बघा ह्याच्यामध्ये. ओके. मग ह्याचे टोटल नंबर ऑफ PYQs आपण बघितले होते, 20 ते 25 या एका घटकाचे आहे. ओके. आणि मी तुम्हाला सोर्सही सांगितलेला आहे बघा. लॉचं जर सेक्शन आहे तिथे लवटे सर प्लस पाटील सर. ओके. इथे तुम्ही केसागरचं पुस्तक वापरू शकता, मानवी हक्क जबाबदाऱ्या वगैरे. किंवा बघा तुम्ही जर का CDPOचं प्रिपरेशन केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे घटक तयार होता. इंटरनेट एक सोर्स तर आहेच. ओके. आणि ह्याच्यासाठी बघा पंचायत राज चं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण हे मुद्दे काही काही कव्हर केलेले आहेत, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचे वगैरे. तर तिथूनही ते मुद्दे कव्हर होतील तुम्हाला, म्हणजे बऱ्याच वेळेस. आणि ह्याच्या पलीकडे मी अजून ह्याच्या एक कंपाईल करते नोट्स, जे वेगळे घटक आहेत ना, ते मी तुम्हाला लवकरच आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती अपडेट टाकणार आहे. ओके. पण माहिती कशी जरा ऑथेंटिक आणि व्यवस्थित पाहिजे, त्यामुळे थोडंसं आपण वेट करतो. बघा CSAT फॉर ऑल आपलं हे चॅनल आहे, सो तिकडे तुम्हाला यूज होईल. हे झालं मायनर ऍक्ट. आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, हे बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 10 प्रश्न, दंड संहिता 10 प्रश्न, फौजदारी संहिता 7 ते 8 प्रश्न, आणि हे 7 ते 8 प्रश्न, हे ह्याचं कॉम्बिनेशन आहे. सोर्स सेम. आणि मेजर ऍक्ट करत असतानाच कितीही रिव्हिजन दिले तर सगळे करायचे असतात का? बघा, जर का तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करत असाल ना बाळांनो, पहिल्यांदा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते, ती म्हणजे तुम्हाला पूर्ण कायदा समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे? पूर्ण कायदा समजून घेणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानंतर फक्त महत्वाचे कलम तुम्ही घेतलात तरी चालेल. आता तर हे आपण कोणीच सांगू शकत नाही की बाबा हे एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढंच करा किंवा काय. हे करणं म्हणजे अतिशय रिस्क उचलण्याचं फॅक्टर आहे. आणि ही रिस्क कोणी उचलावी? ज्याची 3री किंवा 4थी मेन्स आहे. ओके. ज्याची 3री किंवा 4थी मेन्स आहे त्यांनी ही रिस्क उचलावी. सगळ्यांनी ही रिस्क उचलून चालणार नाही. क्लिअर? सो हा एक मुद्दे आहेत बघा. मी तुम्हाला माझ्या परीने ह्या सगळ्या गोष्टी इथे कव्हर करून दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा गोष्ट तुम्हाला इथे मला सांगायची वाटते, की
इकडचे पण सगळे सोर्सेस तुमच्या लक्षात आले आहेत का? येस, लवटे सर आणि गुरुकुलच्या नोट्स आणि प्लस हँड रिटन क्लासेस. आणि मी लवकरच माझ्या स्वतःच्या काही नोट्स आहेत ज्या तुम्हाला इथे अपलोड करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा बघा, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही मला कधीही संपर्क साधू शकता. तोपर्यंत काळजी घ्या. आपण लवकरच STIच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत.